शहराच्या आजूबाजूला ग्रामीण भाग आणि शहर यांच्यातील अंतर फारसे राहिलेले नाही. मात्र या जवळिकीचा काही गुरेपालकांनी आपल्या सोयीसाठी चांगलाच फायदा करून घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पाळीव गुरांना दूध काढण्याच्या वेळेला आपल्या खुराड्यात परत येण्याची सवय लावून ठेवायची आणि दिवसभर तीच गुरे शहरात मोकाट सोडायची असा काहीचा अजब फंडा असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. खर्दे मांडळ आणि परिसरातील ग्रामीण भागातून शहराकडे येणारी गुरे दिवसभर शहरातील गल्लीबोळ, चौक, बाजारपेठा आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात फिरताना दिसतात. हिरवा चारा खाण्याऐवजी अनेक मोकाट गुरे दारोदारी फिरून शिळे अन्न, उरलेले अन्न, भाकरी, पोळी खाताना दिसतात. त्यानंतर शहरातील रस्ते, चौक आणि कार्यालयांच्या आवारात होणाऱ्या क्षणामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण होते. परिणामी स्वच्छता राखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांवरही पाणी फिरते. मोकाट गुरांमध्ये सांडांचा समावेश झाला की परिस्थिती अधिकच गंभीर बनते. रस्त्याच्या मधोमध दोन सांडांची झुंज सुरू झाली की वाहन चालक, पादचारी आणि दुकानदार यांना जीव मुठीत धरावा लागतो. अशा वेळी मोकाट गुरांचा प्रश्न वेळीच सोडवला नाही तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मग प्रश्न असा आहे की नगर परिषद आणि प्रशासन या समस्येकडे नेमके कोणत्या कारणामुळे दुर्लक्ष करीत आहे? शहरातील प्रत्येक गल्लीबोळात आणि चौकात मोकाट गुरे फिरत दिसत असताना संबंधित यंत्रणेला हे चित्र दिसत नाहीत का? गुरे मालकांवर कारवाई करण्यासाठी नियम नाहीत का? शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी कोणाची? नगर परिषद आणि प्रशासनाने आता तरी जागे होऊन मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. शहर सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर गुरे मालकांसह प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.